वाढ करणारे शब्द हाच आपला विषय आहे. आणि सध्या आपण शब्दांचं काय महत्त्व आहे, पवित्र शास्त्रामध्ये शब्द बोलण्याबद्दल काय सांगितलेलं आहे याच्याविषयी आपण पाहत आहोत. आणि आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. कारण नीतिसूत्रे 18 आणि 20 मध्ये म्हटलेलं आहे की जीवन मरण मनुष्याच्या जिभेमध्ये आहे, तिची आवड धरणारे तिचं फळ खातात. आणि म्हणून शब्द हे किती महत्त्वाचे आहे ख्रिस्ती जीवनामध्ये. शब्दाने काय काय होतं हे आपण सध्या देवाच्या वचनातून पाहत आहोत. तर आजचा विषय आहे उत्तेजन देणारे किंवा वाढ करणारे शब्द. आणि पहिला शास्त्रभाग जो आहे तो आहे याकोबाच्या पत्राचा 3रा अध्याय आणि 2रं वचन. इथून आपण आज सुरुवात करू. आणि याकोब इथं असं लिहितो, आपण सगळेच पुष्कळ गोष्टीविषयी चुकतो. जर कोणी बोलण्यात चुकत नाही तर तो पूर्ण मनुष्य आहे. तर या ठिकाणी याकोब म्हणतो की जर कोणी, आपण बऱ्याच गोष्टीविषयी चुकतो, पण बोलण्यात जर चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे. आता पूर्ण किंवा परिपूर्ण या ठिकाणी जो शब्द आहे त्याचा अर्थ वाढ झालेला, जसं लहान बाळ किंवा लहान मुलगा असतो. परंतु वाढ झाल्यानंतर तो प्रौढ होतो, म्हणजे पूर्ण होतो. त्या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे की जो बोलण्यात चुकत नाही तो वाढ झालेला, परिपक्व किंवा पूर्ण असा मनुष्य आहे. त्याची संपूर्ण वाढ झालेली आहे. म्हणजे आध्यात्मिक जीवनात कोण किती परिपक्व आहे, कोण किती वाढलेला आहे हे आपल्याला कसं कळतं? त्यांच्या बोलण्यावरून, शब्दावरून. ती व्यक्ती दैहिक आहे की आत्मिक आहे हे आपल्याला त्यांच्या शब्दावरून कळतं. म्हणजे शब्द ही परिस्थिती दाखवतात. आणि आपण पाहिलं की देवाने आपल्याला त्याच्यासारखं बोलणारे आत्मे केलेले आहे. देव आत्मा आहे. आपल्याला त्याने त्याच्या प्रतिमेत केलं, शरीर निर्माण केलं आणि त्या शरीरात घातलं. आणि म्हणून देवासारखा बोलण्याचा अधिकार त्याने आपल्या शब्दामध्ये ठेवलेला आहे. आपण बोलणारे आत्मे आहोत. देवदूत देवाच्या प्रतिमेत नाही आहे, पण माणूस तुम्ही आणि मी आहोत. किती विशेष आहे ना का? स्तोत्र 33 आणि वचन 6 या ठिकाणी देवाच्या शब्दाबद्दल किंवा वचनाबद्दल काय म्हटलेलं आहे आपण पाहू. स्तोत्र 33 आणि 6, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की हे सर्व सृष्टी, आकाश, पृथ्वी ही कशी निर्माण झाली असेल. आणि शास्त्रज्ञांचे, तज्ज्ञांचे वेगवेगळे मतं आहेत आणि त्याच्यावर ते संशोधन करीतच आहेत. परंतु विश्वास ठेवणाऱ्या आपल्याला साधं सोपं सरळ भाषेत आपल्याला समजतं की देवाने हे विश्व, ही सृष्टी ही निर्माण केली. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य हे निर्माण झालं. म्हणजे देवाने सर्व काही त्याच्या शब्दाने निर्माण केलेलं आहे. म्हणजेच देव कोणताही व्यर्थ शब्द बोलत नसतो. काहीतरी घडावं म्हणून, व्हावं म्हणून तो बोलत असतो. आणि आपल्यालाही त्याने तेच सांगितलेलं आहे मत्तई 12 मध्ये प्रभू येशूने की प्रत्येक व्यर्थ शब्द जो मनुष्य बोलेल त्याला न्यायाच्या दिवशी त्याचा हिशोब द्यावा लागेल. मत्तई 12:36 आणि 37. आणि मग तो म्हणतो की तू आपल्या मुखाने नीतिमान ठरशील किंवा तू आपल्या मुखाने दोषी ठरशील. म्हणजे देव जसं व्यर्थ शब्द बोलत नाही, उगीचच बोलत नाही, तसं आपणही उगीचच बोलू नये. काहीतरी उद्देशाने काही घडून यावं म्हणून बोलावं ही देवाची आज्ञा आहे, ही देवाची इच्छा आहे. म्हणजे आपल्या शब्दांचा आपण योग्य वापर करावा, घडवण्यासाठी, उत्तेजनासाठी, वाढ करण्यासाठी, बदल करण्यासाठी ही देवाची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आपण यशाबद्दल बोलतो, आरोग्याबद्दल बोलतो की देव मला यशस्वी करणार आहे, तो मला यश देत आहे,
त्याने मला बरं केलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे. तो मला त्याच्या समृद्धीत चालवित आहे. तो माझी परिस्थिती बदलत आहे. हे शब्द बोलल्याने तो बदल आपल्याला आपल्या जीवनात पाहायला मिळतो. बरेच लोकांना असं वाटतं की फक्त प्रार्थनेने होतं. प्रार्थनेने नाही, शब्दाने. आणि म्हणून हे सत्य, हे रहस्य समजणं महत्त्वाचं आहे की शब्द बोलणं हे किती महत्त्वाचं आहे. बघा आता नीतिसूत्रे 18 आणि वचन 20 त्या वचनाकडे आपण वळू. नीतिसूत्रे 18 आणि याचं 20 वचन बघा. किती जणांचा विश्वास आहे की हे देवाचं वचन आहे. बरेच वेळेस लोकांना शास्त्रातले बाकीच्या वचनावर विश्वास ठेवायला सोपं जातं, पण अशा वचनावर विश्वास ठेवायला ते जड जातं. ते म्हणतात की असं कसं. आणि म्हणून मी विचारतो की हे देवाचं वचन आहे असा तुमचा विश्वास आहे का? जर आहे तर काहीतरी उद्देशाने, काहीतरी कारणासाठी ते लिहिलेलं आहे. नुसतं वाचण्यासाठी, समजण्यासाठी नाही. तर त्याप्रमाणे आपण करावं म्हणून लिहिलेलं आहे. वचन सांगतं की वचन ऐकणारे नाही तर कृती करणारे व्हा. नीतिसूत्रे 18 आणि 20. मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात. आता या ठिकाणी तोंडाळपणाची हा चुकीचा शब्द आहे मराठीतला. तिथं योग्य करेक्ट शब्द आहे तोंडची फळे किंवा शब्द, तोंडातून बोललेल्या शब्दांची फळं पोटभर खावी लागतात आणि त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे. म्हणजे जे शब्द माणूस बोलतो त्याचं पीक येतं आणि त्याचं फळ त्याला मिळत असतं. त्याने तो तृप्त होत असतो. पुष्कळ लोक कष्ट करीत आहेत, 2-3 कामं करीत आहेत, साईड बिझनेस करतात, परंतु तेवढंच पुरेसं नाही आहे. शास्त्र सांगतं की समृद्धीबद्दल बोलणं, विश्वासाचे शब्द, देव समृद्ध करीत आहे असं कबूल करणं, याने सुद्धा आपण तृप्त होतो आणि याने सुद्धा आपल्याला आपले फळं मिळतात. मनुष्याला आपल्या तोंडच्या फळं पोटभर खावी लागतात. म्हणजे जे काही मनुष्य तोंडाने शब्द बोलतो त्याचं त्याला पीक मिळतं, त्याचं त्याला फळ मिळत असतं. मग परत एकदा तो प्रश्न विचारतो की शब्द महत्त्वाचे आहे का, की नुसती प्रार्थना महत्त्वाची आहे? शब्द बोलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे. म्हणजे शब्दाच्या वाणीचं काही पीक येत असतं का? हो. म्हणजे शब्द काही बी आहे का? हो. जसं बी पेरलं ते उगवतं, तसं जे शब्द बोलले जातात त्याच्याप्रमाणे उगवतं आणि ते घडून येतं. हे इथं सांगितलेलं आहे. म्हणजे जे आपण बोलतो ते घडेल असा जर विश्वास धरला तर ते घडून येतं. शब्दामध्ये देवाने सामर्थ्य ठेवलेलं आहे. काही वेळेस ते मिळायला, उगवायला वेळ लागतो, परंतु ते उगवतं. पेरलेलं ते उगवतंच. 21 वचन बघा, नीतिसूत्रे 18 आणि 21. जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. जिवेच्या हाती काय आहे? मृत्यू आणि जीवन. मृत्यूचे शब्द बोलले तर मृत्यू येईल, जीवनाचे शब्द बोलले तर जीवन मिळेल. मला नाही वाटत ह्या आजारातून मी वाचाल. मला नाही वाटत मी जास्त वर्ष जगल. मला नाही वाटत मी ह्या कामात यशस्वी होईल. मृत्यूचे, अपयशाचे जर शब्द बोलले तर जीवेच्या ठाई ते सामर्थ्य आहे त्या शब्दाप्रमाणे, बोललेल्या शब्दाप्रमाणे घडवून आणण्याचं. आणि त्याच जिभेने जर जीवनाचे शब्द बोलले की देव मला दीर्घायू करणार आहे, समृद्ध करणार आहे, त्याने माझी क्षमा केलेली आहे, त्याने मला नीतिमान ठरवलेलं आहे, त्याने मला सर्व आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे, हे जेव्हा आपण बोलायला लागतो त्यावेळेस ते घडून येतं.
आणि म्हणून काय बोलायचं हे देव नाही तर तुम्ही आणि मी ठरवणार आहोत. आणि जिवेच्या ठाई जीवन मरणाचं सामर्थ्य देवाने ठेवलेलं आहे. मग आता सांगा, शब्द महत्त्वाचे आहे का? आपण दिवसभरात काय बोलतो हे तेवढंच महत्त्वाचं आहे का? हे इतकं महत्त्वाचं आहे की जीवन मरणाचा प्रश्न आहे. काय घडवू द्यायचं, काय घडवून आणायचं हे देव ठरवत नाही, तुम्ही आणि मी ठरवतो आपल्या शब्दाने. आपण बोलतो की मला नाही वाटत असं होईल, काही फायदा नाही, आणि मग तसं घडतं आणि आपण देवाला दोष देतो की देवाने असं का केलं. पण देव म्हणतो की तुझ्या जिवेच्या ठाई, तुझ्या शब्दामध्ये जीवन मरणाचं सामर्थ्य मी ठेवलेलं आहे. जे पाहिजे ते बोल. जीवन पाहिजे तर जीवनाबद्दल बोल, मरण पाहिजे तर मरणाबद्दल बोल. आता हे सत्य सैतानाने मंडळीपासून, विश्वासाऱ्यापासून, अनेक शतकापासून लपवून ठेवलेलं आहे. कारण सैतान त्याच्या दुरात्म्याला माहिती आहे की जर देवाचे लोक जीवनाचे शब्द बोलायला लागले तर ते देवाच्या आशीर्वादात चालतील. आणि म्हणून काही जणांना हे खोटं शिक्षण वाटतं की शब्द बोलून काही होतं का, त्यांना ही गंमत वाटते. आणि म्हणून मी विचारतो की हे नीतिसूत्रे 18, 20 आणि 21 हे देवाचं वचन आहे असा तुमचा विश्वास आहे का? जसं बाकीचं शास्त्र देवाचं वचन आहे, महत्त्वाचं आहे, तसं हे पण महत्त्वाचं आहे का? जर आहे असा विश्वास असेल तरच तुम्ही जीवनाचे शब्द बोलाल. आणि जर ते शब्द बोलाल तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणजे जी काही आपली आजची परिस्थिती आहे, जे काही घडत आहे ते बदलायचं की तसंच राहू द्यायचं हे आपल्या बोलण्यावर आहे. आपण काय बोलतो त्याच्यावर. देव ते बदलणार नाही. नुसती प्रार्थना करून तो बदल होणार नाही, ते मिळणार नाही. देवाने ते घडवून आणण्याचं सामर्थ्य, जीवन मरणाचं सामर्थ्य आपल्या शब्दात जीवेत ठेवलेलं आहे. त्या जीवेचा आपण कसा वापर करतो त्याच्यावर काय घडल हे अवलंबून आहे. आजपर्यंत जे बोललो त्याच्यावर आपण जे आहोत ते आहोत, तुम्ही जे आहात ते आहे, जी परिस्थिती आहे ती. पण आत्तापासून जे आपण बोलू त्याच्यावर पुढं काय घडल हे अवलंबून आहे. आणि म्हणून परिस्थिती बदलायची की तशीच राहू द्यायची हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. जीवनाचे, विश्वासाचे शब्द बोलायचे की अपयशाचे, हार मानण्याचे शब्द बोलायचे, संशयाचे शब्द बोलायचे, हे आपण ठरवायचं आहे. आपण फक्त परिस्थितीबद्दल बोलायचं नाही की परिस्थिती अशी आहे, काय होणार आहे मला माहीत नाही, मला नाही वाटत. परिस्थितीबद्दल न बोलता ती परिस्थिती कशी व्हायला पाहिजे तसं बोललं पाहिजे की माझी परिस्थिती सुधारत आहे, देव मला समृद्ध करीत आहे, माझी घरातली परिस्थिती बदलत आहे. असं बोलल्यानंतर तो बदल घडून यायला लागतो, ते घडायला लागतं. आता जुन्या करारामध्ये आज आपण एका माणसाची गोष्ट पाहणार आहोत की ज्याला त्या काळामध्ये हे रहस्य माहीत होतं आणि त्याच्यामुळं राजे महाराजे त्याचा आदर करत होते. त्याला शब्दांचं सामर्थ्य तेव्हा त्या काळात माहीत होतं. आणि ही गोष्ट आपल्याला गणनाच्या 22व्या अध्यायात आढळते. गणना 22 वचन 1 ते 4. मग इस्रायल लोकांनी कूच करून यरिहोजवळ यार्देनाच्या पूर्वेकडे मोवाबाच्या मैदानात डेरे दिले. इस्रायल लोक अरण्यात 40 वर्षाच्या प्रवासात असतानाची ही घडलेली घटना आहे. इस्रायलांनी अमोऱ्यांचे काय केले ते सिप्पोराचा पुत्र बालाक याने पाहिले होते. इस्रायल लोक बहुत आहेत हे पाहून मोवाब घाबरला. त्यांच्यामुळे तो फार हवालदिल झाला. तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनास मोवाबी लोक म्हणाले, बैल जसा शेतातले गवत फस्त करतो तसा हा दळभर आम्हाला चोकडून फस्त करून टाकेल.
त्यावेळी सिपोराचा पुत्र बालाक हा मोवाबाचा राजा होता. म्हणजे काय, सिच्युएशन अशी आहे की चहूबाजूने या अमोरी मोवाबी लोकांना इस्रायल लोक अरण्यात असल्यामुळे यांना त्यांची दहशत भीती वाटू लागलेली आहे. आणि हे लोक म्हणतात की एखाद्या दिवशी हे आपल्याला फस्त करतील, नष्ट करतील. आणि मग म्हणजे हे लोक पराभवाचे शब्द बोलत होते. जे घडलेलं नाही, अजून फस्त केलेलं नाही, लढाई पण झालेली नाही, नष्ट झालेली नाही, तरी ते म्हणतात की आम्ही नष्ट हो. आणि असं किती वेळेस होता, जे घडलेलं नाही ते तुम्ही आणि मी किती वेळेस बोलतो. घडलेलं नसताना सुद्धा आपल्याला वाटतं की तसं झालेलं आहे, आपण तसं बोलायला लागतो. की समजा असं झालं तर मला वाटतं की हे असं होईल, तसं होईल. आणि मग जे वाटतं, जे बोललेलं असतं तेच घडत असतं. कारण जीवन मरण मनुष्याच्या जीवेमध्ये आहे. आणि हे लोकसुद्धा जे घडलेलं नाही ते म्हणतात की हे शत्रू येऊन आम्हाला फस्त करतील. म्हणजे ते पराभवाचे शब्द बोलत आहे. म्हणून शब्द बोलून जे घडलेलं नाही ते स्वतःवर घडवून आणू नका आणि स्वतःचा नाश करून घेऊ नका. स्वतःवर नाश ओढवू नका. जे अजून झालेलं नाही, घडलेलं नाही ते बोलून दाखवू नका. पुढं काय झालं बघा, वचन 5. त्याने बौराचा पुत्र बलाम, जो आपल्या भाऊबंदाच्या प्रदेशातील फरात नदी तीरच्या पथोर नगरात राहत होता, त्याला बोलावण्यास दूत पाठवून कळविले की पहा, मिस्राहून लोकांचा समुदाय येत आहे. त्यांनी भूतल झाकून टाकले आहे, म्हणजे इस्रायल लोक, आणि माझ्यासमोर मुक्काम केला आहे. म्हणून तू ये आणि ह्या लोकांना शाप दे, कारण हे माझ्याहून फार प्रबळ आहेत. असे तू केले तर कदाचित मी प्रबळ होऊन त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन. आणि मग तो काय म्हणतो ऐका. आता हा राजा काय म्हणतो, त्या देशातून क्लेश घालवून देण्यास समर्थ आहे हे मला ठाऊक आहे की ज्यांना तू आशीर्वाद देतोस तो आशीर्वादित होतो आणि ज्यांना तू शाप देतोस तो शापग्रस्त होतो. म्हणजे बलाम नावाचा हा जो माणूस होता, त्याला शाप देण्याचं किंवा आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य त्याच्या मुखामध्ये, शब्दामध्ये होतं. गणना 22. आणि हे बालाक राजापर्यंत ही बातमी गेलेली होती की हा जो माणूस आहे, आता शत्रूच्या हातून जर आपल्याला सुटायचं आहे, शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल तर एकच माणूस आपल्याला वाचवू शकतो आणि तो म्हणजे बलाम. आणि राजाला माहीत होतं कसं की ज्याला तो शाप देतो ते शापित होतात, ज्याला आशीर्वाद देतो ते आशीर्वादित होतात. म्हणजे त्याच्या शब्दामध्ये इतकं पॉवर आहे. आता विचार करा, राजाचं सैन्य आहे, हत्ती घोडे आहेत, सर्व शस्त्र आहेत, परंतु तेही काही कामाचे नाही आहेत हे राजाला कळून आलेले आहे. त्याच्यापेक्षा पॉवरफुल, सामर्थ्यशाली ह्या माणसाचे शब्द आहेत. आणि हे तुम्हाला कळावं ही माझी इच्छा आहे की जे काही शस्त्रास्त्र आहेत, जे काही आपल्याजवळ आहे, तुमच्याजवळ आहे, त्याच्यापेक्षा तुमच्या तोंडातले शब्द हे महत्त्वाचे आहे. किती जण आमेन म्हणू शकता. त्याच्यापेक्षा मोठा पॉवर, मोठं सामर्थ्य देवाने तुमच्या शब्दात ठेवलेलं आहे. इकडं लक्ष द्या. हे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या जवळ जे आहे, किती लोक आहेत, किती पॉवर आहे, किती सत्ता आहे, याच्यापेक्षा शब्दात जे सामर्थ्य आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे. आता राजाने त्याला निरोप पाठवलेला आहे की मला माहिती आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि शाप देतो ते शापित होतात. आता हे प्राचीन काळापासून, आता हे जुन्या काळात आपण वाचतोय गणनाच्या पुस्तकात. म्हणजे प्राचीन काळापासून काही लोकांना ह्याचा शोध लागलेला होता. हे रहस्य माहीत होतं की बोलण्याचं सामर्थ्य, आशीर्वाद देण्याचं, शापाचं सामर्थ्य. आपण ऐकतो काही बायका, स्त्रिया खेड्यावर म्हणतात की तिच्याशी भांडू नका, तिची काळी जीभ आहे, ती जे बोलली ते घडतं.
का? कारण त्या बायकांना, त्या लोकांना माहीत आहे की तिच्या जिभेत सामर्थ्य आहे. म्हणजे जिभेमध्ये जीवन मरणाचं सामर्थ्य आहे. हे जे शास्त्र सांगतंय खरं आहे का? हो. शाप देण्याचं पण सामर्थ्य आहे, आशीर्वाद देण्याचं पण सामर्थ्य आहे. मोठ्यांचे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद का घेतले जातात? कारण सर्व धर्मामध्ये सर्व जातीच्या लोकांना प्राचीन काळापासून माहीत आहे की बोलण्याने आशीर्वाद दिले जातात, शब्दाने आशीर्वाद दिले जातात, शब्दाने शाप दिले जातात. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हे सत्य प्राचीन काळापासून माणसाला माहीत आहे. पण बरेच जणांना त्याचा अजूनही शोध लागलेला नाही. बरेच जणांना आजकाल हे खरं वाटत नाही. पण शास्त्र ते शिकवतं. तर ह्या राजाला हे माहीत होतं आणि म्हणून शत्रूपासून बचाव करण्यासाठी इस्रायल लोकांपासून तो बलामाला म्हणतो की तू येऊन ह्या इस्रायल लोकांना माझ्या वतीने शाप दे, म्हणजे ते आमच्यावर हल्ला करून आम्हाला फस्त करणार नाहीत. आता इथं विशेष हे आहे की बलामाला हे सत्य त्या काळात माहीत होतं, आशीर्वाद आणि शाप देण्याचं, शब्दात किती पावर आहे याचं. आणि ह्या सत्याचा तो अवलंब करीत होता, वापर करीत होता. म्हणून त्याची प्रसिद्धी लोकांना थेट राजापर्यंत माहीत झालेलं होतं की हा माणूस जे बोलतो ते घडतं. म्हणजे बलामाने ह्या सत्याचा शोध त्या काळात लावलेला होता, आशीर्वादाने शापाचा. आता 7वं वचन बघा. मग मोवाबाचे वडीलजन, मिद्यामाचे वडीलजन प्रश्न पाहण्याबद्दल देणगी हाती घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. तेव्हा तो त्याला म्हणाला, आज रात्री येथेच राहा. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन. तेव्हा मोवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. राजाने माणसं पाठवले इनाम घेऊन. ते बलामाकडे आले. त्यांनी बलामाला राजाचा निरोप सांगितला की असं असं आहे. आणि बलामाने काय उत्तर दिलं की आज रात्री मुक्काम करा, परमेश्वर मला काय सांगतो ते मी तुम्हाला सांगेन. इथे हे प्रगटीकरण बलामाला कसं झालं शब्दांचं, याचं रहस्य सांगितलेलं आहे. आणि ते रहस्य हे की त्याला माहीत होतं की देव जे सांगेल, जे बोलल तेच आपण बोलायचं असतं, तरच ते घडून येतं. आणि म्हणून तो म्हणतो की मी मनाने तुम्हाला काही सांगणार नाही, मुक्काम करा, रात्री मी प्रार्थना करील आणि सकाळी तुम्हाला उत्तर सांगेन की काय करायचं. वचन 9. नंतर देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, तुझ्या इथे आलेले हे पुरुष कोण आहेत? आता देवाला काय माहीत नव्हतं का कोण आलेलं आहे, पण त्यांनी कबूल करावं म्हणून तो विचारतो. बलामाने देवाला उत्तर दिले, मोवाबाचा राजा सिप्पोराचा राजा बालाक याने मला सांगून पाठविले आहे की पहा, मिस्राहून लोक समुदाय आला आहे. त्याने भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्यासाठी त्यांना शाप दे. तसे तू केले तर त्यांच्याशी लढून त्यांना मला कदाचित हाकून देता येईल. देव बलामास म्हणाला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नको, त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. तर देवाने हे उत्तर बलामाला दिलं. आणि मग बलामाने काय केलं बघा. बलामाने सकाळी उठून, वचन 13, बालाकाचा सरदारास सांगितले, आपल्या देशी परत जा, कारण परमेश्वर मला तुमच्याबरोबर येऊ देत नाही. बघा, राजाचे लोक इनाम घेऊन आलेले होते आणि राजाच्या लोकांना कोणी नाही म्हणतं का? पण बलाम देवाने जे सांगितलं तेच बोलणारा माणूस होता. म्हणून त्याने सांगितलं की मी येऊ शकत नाही. बघा, तेव्हा ते मोवाबी सरदार मार्गस्थ होऊन बालाकाकडे जाऊन म्हणाले की बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल होत नाही. आणि मग काय झालं बघा. यानंतर बालाकाने पुन्हा पहिल्याहून अधिक प्रतिष्ठित व संख्येने अधिक सरदार पाठवले. आता बालाक पण माघार घेत नाही. त्याने ठाम निश्चय केला. त्याला माहिती आहे की ह्याच मार्गाने इस्रायल लोकांपासून आपण सुटका करून घेऊ शकतो, वाचू शकतो.
हाच माणूस आपल्याला सोडवू शकतो. त्याला माहिती आहे की ह्या माणसाच्या शब्दात पावर आहे. ते बलामाकडे येऊन म्हणाले, सिप्पोराचा पुत्र बालाक असे म्हणतो की माझ्याकडे येण्यास काही अनुमान करू नको. मी खात्रीने तुझे फार गौरव करीन. तू मला सांगशील ते मी करीन. तर तू येऊन माझ्यासाठी या लोकांना शाप दे. बघा, राजा किती आग्रह करीत आहे. आणखी लोक आणखी इनाम घेऊन पाठवलेले आहे की तू जे म्हणशील ते मी करील, तुला जे पाहिजे ते मी देईन, फक्त तू येऊन ह्या लोकांना शाप दे. शब्दाचं महत्त्व ह्या विधर्मी राजाला कळलेलं होतं. शब्दाचं महत्त्व बलामाला कळलेलं होतं. आणि म्हणून ही स्टोरी शास्त्रामध्ये लिहिलेली आहे. आता माझा प्रश्न असा आहे की त्या काळात जर ह्या लोकांना हे कळलं, तर ह्या काळात ज्यांच्या आपल्याजवळ शास्त्र आहे त्या देवाच्या लोकांना हे सत्य का कळू नये की जीवेच्या ठाई जीवन मरण आहे. त्या काळात त्यांच्याजवळ संपूर्ण बायबल नसताना हे विधर्मी लोकांचा विश्वास होता की बोलल्याने होतं. आज शास्त्र शिकवतं तरी आपला का विश्वास नाही? का आपल्याला वाटतं की बोलून काही फायदा नाही, बोलून काही होतं का? म्हणजेच सैतानाने ताबा घेतलेला आहे आणि हेच सत्य आपल्यापासून दाबून ठेवलेलं आहे, लपून ठेवलेलं आहे. बालामाचं रहस्य हे होतं की जे देव बोलत होता तेच तो सांगत होता. आणि अशा रीतीने राजाने 3 वेळेस त्याच्याकडे माणसं पाठवले आणि 3 वेळेस बालामाने सांगितलं की देव मला येऊ देत नाही. जेव्हा देवाचं वचन तुमच्याजवळ असेल आणि ते ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस त्याप्रमाणे ते घडून येईल. कारण देवाच्या वचनात घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे जे अस्तित्वात नाही. देव बोलला आणि अवघे झाले. तो बोलला प्रकाश हो, प्रकाश नसताना प्रकाश झाला. सूर्यचंद्र हो, सूर्यचंद्र नसताना सूर्यचंद्र निर्माण. जे काही आज तुमच्या जीवनात नाही आहे ते तुम्ही शब्द बोलाल तर ते देव घडवून आणेल. देवाच्या वचनात सामर्थ्य. आणि तरी काही लोकांना वाटतं की शास्त्र वाचून काय फायदा, बायबल स्टडी करून काय फायदा, आपण काम केलं पाहिजे, नोकरी धंदा केलं पाहिजे, कमवलं पाहिजे. म्हणजे सैतानाने आपल्याला कष्ट करायला लावलेलं आहे, राबायला लावलं आणि आयुष्यभर लोक राबतात आणि देवाला दोष देतात की आमची परिस्थिती अशी का. त्यांना हे माहीत नाही की समृद्धी ही शब्दाने येऊ शकते. मनुष्याला आपल्या तोंडच्या शब्दांचे फळं भोगावे लागतात. हे लोकांना माहीत नाही. त्यांना वाटतं फक्त कष्टच केलं पाहिजे. पण बोलल्याने सुद्धा आपण समृद्धीत येऊ शकतो, चालू शकतो, हे शास्त्र सांगतं. विश्वासाचे शब्द जर बोलले की देव माझा स्रोत आहे, पुरवठा करतो, मला समृद्ध करीत आहे, त्याने मला दारिद्र्याच्या शापातून मुक्त केलेले, असं जर आपण विश्वासाने बोलत राहिलो तर समृद्ध होऊ लागतो. पण अनेकांना, अनेक विश्वासाने हे माहीत नाही. त्यांना वाटतं की नाही, आपण कमवलं तरच. आणि अशा रीतीने हे मोठं सत्य मंडळीपासून, देवाच्या लोकांपासून सैतानाने लपवून ठेवलेलं आहे आणि देवाच्या लोकांना दारिद्र्य रेषेखाली, गरिबीत, दारिद्र्यात ठेवलेलं आहे. आणि ही आज अनेकांची, सेवकांची पडती बाजू आहे. आर्थिक अडचण, पैशाची अडचण, कर्जबाजारीपणा. देव जर रोग बरे करू शकतो तर कर्जातून मुक्त नाही. देव जर पापांची क्षमा करू शकतो तर दारिद्र्यातून मुक्त नाही करू शकत. एकीकडे आपण विश्वास धरतो, दुसरीकडे आपण म्हणतो की मला नाही वाटत हे होईल, हे आपणच केलं पाहिजे, हे देवाने केलं पाहिजे. तारण हे टोटल पॅकेज आहे. तारणामध्ये पापांची क्षमा आहे, शारीरिक आरोग्य आहे, आर्थिक समृद्धी आहे, बंधनातून मुक्ती आहे. सगळे एकाच वेळेस. देव थोडं थोडं देत नाही. आज तारण केलं, उद्या क्षमा केली, परवा नीतिमान ठरवलं, थोड्या दिवसांनी आरोग्य दिलं, काही वर्षांनी समृद्धी दिली, असं होत नसतं. हे सगळं तारणामध्ये प्रभू येशूच्या द्वारे उपलब्ध आहे.
पण प्रॉब्लेम आपला हा आहे की आपल्यालाच माहीत नाही की आपल्यासाठी काय उपलब्ध देवाने केलेलं आहे. आणि ते तेव्हा माहीत होईल जेव्हा आपण शास्त्र वाचायला लागू, त्याचा अभ्यास करायला लागू. पण सैतान आपल्याला शास्त्र वाचू देत नाही, आपल्याला कामधंद्यात बिझी ठेवतो, चर्चला जाऊ देत नाही, आणि म्हणून आपल्याला हे सत्य कळत नाही. प्रभू येशू म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल, मुक्त करेल. म्हणजे जोपर्यंत सत्य समजत नाही, तुम्ही आणि मी मुक्त होऊ शकणार नाही. आणि सत्य काय आहे? सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. सत्य देवाचं वचन आहे. तर अशा रीतीने राजाने परत माणसं पाठवले आणि वचन 37 आपण वाचू. काय झालं? बालाक बालामास म्हणाला, मी तुला मोठ्या निकडीने पाठवले होते ना, माझ्याकडे का आला नाहीस? तुझे गौरव करण्याची मला ताकद नाही काय? राजाचा अपमान झाला. एवढ्या वेळेस बोलून, एवढे मोठमोठे इनाम देऊन सुद्धा हा माणूस का येत नाही? बलाम बालाकास म्हणाला, वचन 38, पहा, मी तुझ्याकडे आलो आहे, पण मला स्वतः काही बोलण्याची ताकद आहे काय? बलाम त्याचं रहस्य सांगतोय, आणि हे रहस्य आज तुम्हाला मलाही कळलं पाहिजे. देव जे वचन माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन. मला माहीत होतं की देव जे बोलतो ते बोललं तरच ते घडून येईल, नाहीतर नाही. आणि तुम्हाला मलाही कळलं पाहिजे की देव जे बोललेलं आहे त्याच्या वचनात, आणि आपण जर ते बोललो तेच ते घडून येत असतं. म्हणा, देव जे माझ्या तोंडी शब्द घालीन तेच मी बोलेन. आजपासून हे वाक्य अनेक वेळेस दिवसातून म्हणा की देव जे शब्द माझ्या तोंडात घालील तेच मी बोलेन. मला काय वाटतं ते मी बोलणार नाही. आणि असं जर केलं तर याचा तुम्हालाच अनुभव येईल, कारण देवाचं वचन खोटं नाही. मी तुम्हाला देवाच्या वचनातून सांगत आहे. मोठ्याने परत एकदा म्हणा, देव जे वचन माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन. माझे विचार, मला काय वाटतं, काय होईल, हे मी बोलणार नाही. देव जे बोलेल ते, जे शब्द माझ्या. म्हणजे काय? म्हणजे हे की लोक काही जरी बोलत असते की परिस्थिती बिकट आहे, अजून वाईट होत आहे, काय होणार आहे माहीत नाही, जग कुठं चाललं आहे माहीत नाही, लोकांना बोलू द्या. पण तुम्ही आणि मी जर देवाचे लोक आहोत तर आपल्याला त्यांच्यासारखं बोलायचं नाही. त्यांच्यात आणि तुमच्यात फरक आहे. त्यांच्या बोलण्यात आणि तुमच्या आणि माझ्या बोलण्यात फरक पाहिजे. मग पुढे काय झालं बघा, 23वा अध्याय आणि याचं 7वं वचन. पुढे जर आपण पाहिलं तर बलाम शेवटी आला आणि परमेश्वर जे सांगल तेच बोलेल असं राजाला सांगू लागला. ते एका ठिकाणी गेले. होम अर्पण करण्यासाठी राजाने सर्व काही तयार ठेवलेलं होतं. वचन 7, बलाम कवन रूपाने बोलला. बालाकाने मला आरामाहून, मोवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगराहून बोलावून आणले आहे. ये, माझ्या प्रित्यर्थ याकोबास शाप दे, येऊन इस्रायलाला धाक घाल. ज्यांना ईश्वराने शाप दिला नाही त्यांना मी शाप कसा देऊ? परमेश्वराने ज्यांना धाक घातला नाही त्यांना मी धाक कसा घालू? इथे एक महान सत्य, महत्त्वाचं सत्य तो सांगत आहे. नीट लक्षात घ्या. ज्यांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे त्यांना मी शाप कसा देऊ? ख्रिस्त येशूवरील विश्वासाने जर तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत तर तुम्हाला आणि मला कोणाचाही शाप लागू शकत नाही. हे ते महत्त्वाचा शब्द आहे. बोलू द्या, शाप देऊ द्या. हे महत्त्वाचे वाक्य लाल शाईने अंडरलाईन करा पाहिजे. ज्यांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे त्यांना मी शाप कसा देऊ? ज्यांना देवाने आशीर्वादित केलेला आहे त्यांना तुम्ही शाप देऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. तो शाप आशीर्वादाने ते रद्द करू शकत नाही. वचन 10 आणि 11,
याकोबाचे राज्यकरण कोण मोजील, इस्रायलच्या चौथ्या भागाची तरी कोण गिनती करील. धार्मिकाप्रमाणे मला मृत्यू येवो, माझा अंत त्यांच्यासारखा हो. आता हे बलाम बोलत आहे. यावर बालाक राजा बलामाला काय म्हणाला. आता लक्षात घ्या की बालाकाने मोठमोठे इनाम देऊन ह्या बलामाला शाप देण्यासाठी बोलवलेला आहे. तो आलेला आहे, पण शाप देण्याऐवजी तो इस्रायलचा गौरव करून म्हणत आहे की देवाचे आशीर्वादित लोक आहेत, त्यांना मी शाप कसा देऊ. आणि हे राजा शेजारी उभा राहून ऐकत आहे. आणि तो काय बोलला बघा, पुढचं वचन. तू माझ्याशी असेही वर्तन का केले. माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला इथे आणले आणि तू त्यांना आशीर्वाद दिला. राजा म्हणतो मी काय आशीर्वाद द्यायला बोलवलं. ते आमचे शत्रू आहेत, त्यांना शाप देण्यासाठी बोलवलेलं आहे. 25 वचन 19 आणि 20 त्याच्या अगोदर आपण वाचू. आणि मग बलाम काय म्हणतो बघा. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानवजात नाही की त्याने अनुताप करावा. तो बोलला तसे तो करायचा नाही काय. प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला मला द्यायचं आहे, हो की नाही. तो बोलला तसे तो करणार नाही का. भाग देऊन किंवा शपथ देऊन तो पुरी करावायचा नाही काय. पहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे, त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला उलटता येत नाही. बालाम ठाम आहे. तो म्हणतो तुझी धन संपत्ती नको, तू काय वैभव ऐश्वर्य देणार ते मला नको. देव जे बोलल तेच मी बोलणार आहे, माझ्या मनाचं बोलणार नाही. आज अशा लोकांची, अशा सेवकांची किती गरज आहे. तो म्हणतो मी पैसे घेऊन, धन संपत्ती घेऊन खोटी प्रॉफेसी, खोट्या भविष्यवाणी करणार नाही. आज किती लोक, किती सेवक ऑफरिंग घेऊन, मोठमोठे दानं घेऊन भविष्यवाण्या करत आहेत आणि त्या खोट्या ठरत आहेत. आणि तरी लोक अशा लोकांना देत आहेत. आणि या ठिकाणी बलामाला एवढी मोठी ऑफर राजाकडून आलेली असताना तो म्हणतो की देव जे शब्द माझ्या तोंडात घालील तेच मी बोलेन. आज अशा लोकांची चर्चमध्ये, मंडळीमध्ये किती गरज आहे बघा. विचार करा, अशा लोकांची किती कमी आहे. पुढे काय झालं बघा. वचन 25. परमेश्वराच्या दूतास पाहून तो 23 वचन 25. बालाक बालामास म्हणाला, तू त्यांना शापही देऊ नको आणि आशीर्वादही देऊ नको. शेवटी राजा काय म्हणतो की बस थांबव, माझ्यासमोर त्यांना शापही देऊ नको पण आशीर्वाद पण देऊ नको. कारण राजाला माहीत होतं की हा जे बोलतो ते घडतं. हा देवाचा माणूस आहे, याच्या बोलण्यात पॉवर आहे. तुम्ही जर देवाचे आहात तर तुमच्या बोलण्यात पॉवर आहे, हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. आणि ते जर त्याप्रमाणे तुम्ही बोलले तर लोकांना आपोआप कळेल की तुमच्या बोलण्यात पॉवर आहे की नाही. कारण ते तुमच्या जीवनात ते घडताना पाहतील. पुढे 24वा अध्याय आणि 13वे वचन. 24-13 मध्ये काय झालं बघा. बालाकाने आपले घर भरून सोने रुपये मला दिले, तरी परमेश्वराच्या सांगण्याबाहेर आपल्याच मनाने मला बरे वाईट काही करता येणार नाही. परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन. गणना 24 आणि वचन 13. किती वेळेस बलाम राजाला सांगतो की परमेश्वर जे सांगाल तेच बोलेन. आणि किती वेळेस राजा त्याला ऑफर मोठी करतोय, अधिक इनाम देईल, अधिक तुला हे देईल ते देईल, तू म्हणशील ते मी, तू वाटल ते बोलशील ते मी करील. पण तू आणि तरी बलाम म्हणतो की नाही, परमेश्वर जे सांगेल तेच मी बोलेन. कारण मला माहीत होतं की परमेश्वराने सांगितलेले जर शब्द बोलले तर ते घडून येतं. हे रहस्य त्याला माहीत होतं. हे रहस्य तुम्हाला मला माहीत पाहिजे. 13 वचन परत एकदा. बालाकाने आपले घर भरून सोने रुपये मला दिले,
तरी परमेश्वराच्या सांगण्याबाहेर आपल्याच मनाने बरे वाईट काही मला करता येणार नाही. आज सोने रुपये जर काही सेवकांना दिले तर काय काय भविष्यवाण्या होतील विचार करा. ते चांगलंच तुमच्याबद्दल सांगतील, नाही का? तुम्ही जरी पापात राहत असाल, तुम्ही जरी चुकीचं जीवन जगत असाल, त्याबद्दल बोलणार नाही की तुम्ही पश्चाताप केला पाहिजे, देवाकडे वळलं पाहिजे, ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. ते फक्त चांगलंच सांगणार. सोने रुपयांसाठी, धन संपत्तीसाठी. मग तो म्हणतो, परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन. ते शब्द पाहिजे तर अंडरलाईन करा. आणि पुढे आपल्याला माहीत आहे की शेवटपर्यंत बलामाने इस्रायलाला शाप दिलाच नाही. परंतु कशा रीतीने बालाक आणि त्याचे शत्रू त्यांच्यावर विजय होतील याचं एक रहस्य सांगितलं आणि ते तुम्ही वाचायचं आहे. तर या ठिकाणी ह्या गोष्टीतून आपल्याला हे समजतं की त्या काळामध्ये बलामाला आणि बालाक राजा आणि त्या काळाच्या लोकांनाही बोलण्याचं सामर्थ्य हे प्राचीन काळापासून माणसाला माहीत आहे की बोलल्यानेच आशीर्वाद दिले जातात, बोलल्यानेच शाप दिले जातात. माणसाच्या शब्दामध्ये देवाने सामर्थ्य ठेवलेलं आहे आणि ह्याप्रमाणे बलाम चालत होता. आता योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय या ठिकाणी प्रभू येशूने काय म्हटलं आपण पाहू. योहानकृत शुभवर्तमान 12 आणि वचन 49 आणि 50 या ठिकाणी तो म्हणतो, कारण मी आपल्या मनचे बोलत नाही. आता हे शब्द नीट ऐका, कारण हे प्रभू येशूचे शब्द आहे. आणि तो काय म्हणतो, मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिलेली आहे. प्रभू येशू मनचे शब्द बोलत होता का? नाही. तो कोणाचे शब्द बोलत होता? देव पित्याचे. म्हणजे प्रभू येशूने जे शब्द बोलले ते देवाचे शब्द आहेत का? हो. मग प्रभू येशू जर मनचे शब्द बोलत नव्हता, देव पित्याने जे सांगितलं तेच बोलत होता, तर तुम्ही आणि मी आपल्या मनातले शब्द का बोलावे? ह्या बाबतीत त्याचं अनुकरण करू नये का? ह्या बाबतीत प्रभू येशूची आज्ञा पाळू नये का? वचन 50, त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. यास्तव जे काही मी बोलतो, तो म्हणतो, जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. जे शिक्षण त्याने दिलं, जे चमत्कार करताना जे बोलला की बरा हो, मुक्त हो, प्रत्येक शब्द देव पित्याने सांगितलेले होते. आणि अशा रीतीने प्रभू जगात असताना चालत होता, कार्य करीत होता. मग त्याला जर शब्द बोलण्यासाठी पित्याचं ऐकावं लागलं तर तुम्हाला आणि मला किती ऐकायला पाहिजे? योहान 14 आणि वचन 10, 14वा अध्याय 10वं वचन, मी पित्यामध्ये व पित्या मजमध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, तर माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो. परत प्रभू येशू म्हणतो की मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे. देव पित्याने जे दाखवलं, जे मी ऐकलं ते मी सांगत आहे. वचन 12, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेन. 12 वचन बघा, योहान 14 आणि 12, 2 वेळेस खचित खचित म्हणतो, म्हणजे नक्की, गॅरंटीने. आता मला सांगा, प्रभू येशूला गॅरंटी देण्याची, एवढं बोलण्याची गरज आहे का? नाही आहे. पण जेव्हा तो एकदा नाही दोनदा म्हणतो की मी नक्की गॅरंटीने सांगतो, म्हणजे ते महत्त्वाचं आहे. आणि काय महत्त्वाचं आहे बघा ते वचन, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील.
आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहात का? मग ह्या वचनाप्रमाणे प्रभू येशूने जे कृत्य केले ते तुम्ही करू शकता का? जर नाही हे तर तुमचं उत्तर असेल, याचा अर्थ तुमचा ह्या वचनावर विश्वास नाही. कारण प्रभू येशूने म्हटलं, हे त्याचे शब्द आहेत, माझे नाही, की मी जे कृत्य करतो, मी जे कार्य करतो ते माझ्यावर विश्वास ठेवणाराही करीन आणि त्याहीपेक्षा मोठे कृत्य करीन, कारण मी पित्याकडे जातो. त्याच्यापेक्षा मोठे कृत्य तर सोडा, पण त्याने जे कृत्य केले ते तरी आपण करीत आहोत का? मग जर नाही तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत ह्या वचनाप्रमाणे कशावर? आपण जर म्हणतो की माझा शास्त्रावर विश्वास आहे, प्रभू येशूने जे शब्द बोलले त्याच्यावर विश्वास आहे, मग ह्या शब्दावर विश्वास नाही का? देवाने पापाची क्षमा केली करतो ह्या वचनावर जर विश्वास आहे की तो पापी जनांना ताराव्यास जगात आला, मग ह्या वचनावर का विश्वास नाही आहे की मी पण त्याच्यासारखे कृत्य करू शकतो? बघा, आपला विश्वास असा अर्धवट आहे. आपण ठराविक ज्या गोष्टी आवडतात किंवा पटतात त्या आपण घेतो, विश्वास ठेवतो आणि बाकीच्या सोडून देतो. आणि हेच सैतानाला पाहिजे असतं की आपण पूर्ण शास्त्रावर, देवाच्या पूर्ण वचनावर विश्वास ठेवू नये, ही त्याची इच्छा असते. आणि सैतान त्याच्या दुरात्म्यांना हे आवडतो. पंधरावा अध्याय 7 वचन बघा, योहान 15:7. तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली. तुम्ही माझ्या संगतीत सानिध्यात राहिला आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली. 2 गोष्टी. तर काय होईल? तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. कोरा चेक आहे जसं काय, पाहिजे तेवढी रक्कम लिहा, जे पाहिजे ते मागा. आणि बरेच जण प्रेज द लॉर्ड म्हणतील, परंतु त्याच्या अगोदर अटी आहेत. 2 अटी आहेत. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहील, माझे वचनं तुमच्यामध्ये राहील. म्हणजे जे काही पाहिजे ते कधी मिळेल? जेव्हा आपण त्याच्या सानिध्यात राहू आणि त्याचे हे सगळे वचनं आपल्यामध्ये राहतील. फक्त आपल्याला आवडते नाही, सगळे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये त्याच्या वचनात जर राहिलो तर हे होईल. कारण त्याच्या वचनात राहिलं तर आपोआप आपण त्याचे शब्द, त्याचे वचनं बोलू लागू, जीवनाचे शब्द बोलू लागू आणि जे पाहिजे ते आपल्याला मिळेल. हे प्रभू येशूला इथं सांगायचं आहे. मग आता बोला, शब्द बोलणं, आता मला सांगा, हे महत्त्वाचं आहे का? शब्द बोलण्याबद्दल प्रभू येशूने काही शिकवलं आहे का? बलामाने ती क्षमता वाढवली देवाचा शब्द ऐकण्याची आणि त्याप्रमाणे बोलण्याची. आणि बलामाजवळ बायबल नव्हतं, आज तुमच्याजवळ बायबल आहे. तर तुम्ही आणि मी ही क्षमता देवाचा शब्द ऐकण्याची, समजून घेण्याची आणि बोलण्याची किती अधिक वाढवली पाहिजे. जर त्या काळात तो एवढा प्रसिद्ध होता की राजा त्याला मोठा इनाम घेऊन आला होता, राजा त्याला बोलवत होता. आज तुम्ही आणि मी जर बोलण्याची क्षमता मागवली, वाढवली, या वचनावर विश्वास ठेवून, तर काय होईल विचार करा. आणि शेवटी आता इफिसकरास पत्राचा 4था अध्याय, याच्यात पाऊलाने काय सांगितलं आपण पाहू. इफिस 4 आणि वचन 29. इथं पाऊल लिहितो, तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो. शब्द महत्त्वाचे आहे का? हो. नव्या कराच्या पत्रात ते शिकवलंय का? हो. तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीकरिता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो. काय निघो? आध्यात्मिक उन्नतीसाठी. माझ्या बोलण्याने
दुसऱ्याची आध्यात्मिक वाढ उन्नती होते का? माझ्या बोलण्याने माझी वाढ होते का? काही जण म्हणतात माझं शिक्षण कमी आहे, आमचं घरानं पहिल्यापासून मिडल क्लास आहे, गरिबीतलं आहे, आम्ही अशाच परिस्थितीत वाढलेलो आहे, हे असंच चाललेलं आहे. काय गरज आहे काही बोलण्याची? कोणी विचारायला नसताना आपण सांगत सुटतो की मी अशी आहे, मी असा आहे, माझ्या बाबतीत असं होतं तसं होतं, काही गरज नसताना. आता हे जे तुम्ही दुसऱ्याला सांगता याने त्यांची उन्नती होते का? वाढ होते का? त्यांची सोडा तुमची वाढ होते का? तुम्हाला काही फायदा होतो का असं बोलल्याने? हे पाऊल सांगतो की तुमच्या तोंडावाटे कोणती अमंगळ भाषा न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीकरता जे उपयुक्त आहे तेच मात्र निघो. जे महत्त्वाचं आहे, वाढ करण्यासारखं आहे, उत्तेजन देणार आहे तेच बोला. बाकीची व्यर्थ बडबड करू नका. मला असं वाटतं, मला तसं वाटतं. तेने करून ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावे. तर बघा, देवाची इच्छा आहे की आपण वाढावं, एकमेकांना वाढवावं. आपण शब्द बोलण्याची ही कॅपॅसिटी, ही सवय लावावी. नको ते बोलू नये, जीवनाचे शब्द बोलावेत. कारण जीवन मरणाचं सामर्थ्य देवाने जिभेच्या ठाई ठेवलेलं आहे. त्या जिभेचा आपण उपयोग योग्य रीतीने करूया, एकमेकांच्या उत्तेजनासाठी, वाढीसाठी करूया आणि आपल्या शब्दाने देवाचा गौरव करूया. व्यर्थ शब्द आपण बोलू नये. परमेश्वर हे वचन आशीर्वाद